हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शाहू महाराज कोल्हापूरचे नसल्यामुळे ते खरे वारसदार नाहीत, शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय मंडलिकांचा बोलविता धनी कोण? मंडलिकांनी त्वरित माफी मागावी, काँग्रेसच्या सतेज पाटील यांची मागणी। मंडलिकांचं वक्तव्य म्हणजे विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत याचं उदाहरण। शरद पवारांचा महायुतीवर निशाणा। संजय मंडलिकांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, डुप्लिकेट शिवसेनेनं सगळं ताळतंत्र सोडलं, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। मंडलिकांकडून बहुतेक स्लिप ऑफ टंग झाली असावी, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करण्याचा हेतू नसावा, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची अजबच सारवासारव। पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला धक्का, धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला पवार गटामध्ये प्रवेश करणार, धैर्यशील मोहिते पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार। बारामतीमध्ये मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असे दोन मुद्दे, शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर, पवार आडनावाला मतदान करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं होतं। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची 50% मनस्थिती आमच्या सोबत येण्याची होती, प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा। प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं ते सत्य आहे, शरद पवार महायुतीमध्ये येणार होते, या प्रफुल्ल पटेलांच्या दाव्याला फडणवीसांकडून दुजोरा। धुळ्यामध्ये शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, अडगळीतला उमेदवार आयात केल्याचा स्थानिक काँग्रेसचा आरोप। भाजपला पाठिंबा दिल्यामुळे मनसे सरचिटणीसांसह डोंबिवलीमधल्या 8 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर ठाणे भाजपच्या ब्रिजेश तिवारींसह 40 पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। ज्यांनी राजीनामा दिला ते फार प्रभावी नव्हते, त्यांचा काहीही फरक पडणार नाही, मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ यांना उमेदवारी देत असाल तरच जागा घ्या, नाशिकच्या जागेसाठी भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीला अट, स्वतः छगन भुजबळ यांचीच माहिती। माढ्यामध्ये भाजपच्या बैठकीत शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांना गोंधळ, शेती योजनेमध्ये आर्थिक फसवणूक केल्याचा शेतकऱ्याचा आरोप, टेंभुर्णीमधला बैठकीतला प्रकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।